आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी, जाहिराती यांवर खर्च करण्याऐवजी सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहन केले होते। या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जनता पक्षाच्या वतीने पनवेल तालुक्यात विविध ठिकाणी समाज उपयोगी उपक्रम राबवले जात आहेत। याचाच एक भाग म्हणून माजी उपसरपंच तथा खारघर भाजपाचे उपाध्यक्ष संजय घरत यांच्या पुढाकाराने बेलपाडा येथील डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले। या उपक्रमात भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला वर्गानेही उत्स्फूर्त सहभाग घेतला। निसर्ग संवर्धनाच्या दृष्टिकोनातून राबवलेल्या या उपक्रमाबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी समाधान व्यक्त करत सर्वांचे आभार मानले। मी सर्वप्रथम संजय घरत यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की मी आवाहन केलेलं होतं माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मोठे होर्डिंग लावू नये, बॅनर्स लावू नये, वर्तमानपत्रात जाहिराती देऊ नये, त्यापेक्षा सामाजिक कार्याच्या माध्यमातून लोकांना जास्तीत जास्त फायदा होईल अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करा। आज त्यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचं आयोजन केलंय। खारघर त्याचं ही मागच्या बाजूचा हा डोंगर हा एका अर्थानं सगळ्या लोकांच्या साठीच एक वैभव आहे आणि त्यामुळे ते जपण्याचं काम आज ते त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून करतायत। त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या आमच्या सहकाऱ्यांनी माझ्या आव्हानाला प्रतिसाद देत म्हणजे वाढदिवस 5 तारखेला आहे पण तो मंगळवारी आहे आणि त्यामुळे लोकांना आपापल्या कामावर जायचं असतं। आज रविवारच्या दिवशी बुद्धिबळ स्पर्धा, कॅरम स्पर्धेचं आयोजन माननीय नितीन पाटीलजी यांनी केलेलं होतं। इथून पुढे मी कळंबोलीला आरोग्य शिबिराला जाणार आहे। कळंबोली भारतीय जनता पार्टीने ते आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। त्याचबरोबरीनं मग पनवेलमध्ये आपल्यापैकी काही पत्रकारांनी निलेश सोनावणेजी यांनी आज आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। अशाच पद्धतीनं नवीन पनवेलमध्ये कार्यक्रम आहेत, कुठं क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आहे। मला मनापासून आनंद आहे की लोकांच्या उपयोगाचे आहे। बॅनर लावला तर बॅनरच्या माध्यमातून तो कार्यक्रम होतो आणि नंतर विसरला जातो। कुठेतरी आपण वर्तमानपत्रामध्ये जाहिराती दिल्या तर केवळ आपली प्रतिमा दिसते, त्याच्यातून सामाजिक उद्देश साधला जात नाही। अशा पद्धतीचे कार्यक्रम आहेत। आपण सांगितलं तसं प्रवीण पाटील यांनी जे आरओ मशीन्स असतात ते अतिशय स्वस्त दरांमध्ये विकणारे शोधले आणि त्यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं बोलवलं। कुठे महापालिकेचे काही बस स्टॉप रेडी झालेले होते, ते लोकांपर्यंत करायचं होतं, माझ्या वाढदिवसाची त्याला जोड दिली। या सगळ्यांचाच मी मनापासून आभारी आहे। अनेक कार्यक्रम संध्याकाळी आहेत, काही कार्यक्रम उद्या आहेत, 5 तारखेला काही कार्यक्रम आहेत, 6 तारखेला काही कार्यक्रम आहेत, काल जॉब फेअर झाला। तर या सगळ्याच्या माध्यमातून ही सारी मंडळी जे मला माझ्या कामात सहकार्य करतात, ही सारी मंडळी जे भारतीय जनता पार्टीला अपेक्षित असं सामाजिक कार्य करतात, त्या सगळ्यांचा मी आभारी आहे।